कविताच क्राफ्ट कॉर्नरला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आजच्या भागात आपण हॅलो किटी स्पेक्ट होल्डर कसे बनवायचे ते पाहणार आहे. त्यासाठी इथे मी 5mm क्रोशे हुक वापरत आहे आणि वेल्वेटी यार्न वापरत आहे. तर या ठिकाणी मी व्हाईट कलरची लोकर घेतलेली आहे. सर्वप्रथम आपल्याला स्लिप नॉट घालायचे आणि एकूण 15 चेन विणून घ्यायचे. इथे आता आपल्याला पहिल्या राऊंडची सुरुवात करायची आहे. यासाठी पहिल्या 2 चेन स्किप करून मी तिसऱ्या चेनमध्ये एकूण 4 हाफ डबल क्रोशे विणते. सुरुवातीच्या स्किप केलेल्या 2 चेन आणि यानंतरचे 4 हाफ डबल क्रोशे असे टोटल आपल्याला इथे 5 हाफ डबल क्रोशे मिळतात. यानंतर शेवटची चेन शिल्लक राहीपर्यंत आपल्याला प्रत्येक चेनमध्ये 1 हाफ डबल क्रोशे विणायचा आहे. आता शेवटच्या चेनमध्ये मी पुन्हा 5 हाफ डबल क्रोशे विणते. यामुळे दोन्ही साईडला आपल्याला राऊंड शेप मिळतो. यानंतर आपण चेनच्या अपोजिट साईडला पुन्हा प्रत्येक स्टिचमध्ये 1 हाफ डबल क्रोशे असं विणकाम करून घ्यायचं. आता सुरुवातीच्या ज्या 2 चेन स्किप केल्या होत्या त्यानंतरचा जो स्टिच आहे तिथे आपल्याला स्लिप स्टिच घालायचं आहे. आणि अशा प्रकारे आपला पहिला राऊंड इथे विणून कंप्लीट झालेला आहे. दुसऱ्या राऊंडसाठी मी सुरुवातीला 2 चेन विणते आणि पुढच्या 4 स्टिचेसमध्ये आता मी प्रत्येकी 2 हाफ डबल क्रोशे विणणार आहे. यानंतर आता पुन्हा पुढच्या स्टिचेसमध्ये आपल्याला 1 हाफ डबल क्रोशे विणत जायचं आहे. तर हे विणकाम आपल्याला पुढचा जो 5 हाफ डबल क्रोशेचा सेट आहे तो येईपर्यंतच विणायचा आहे. इथे आता माझा 5 हाफ डबल क्रोशेचा जो सेट आला आहे तिथे मी पुन्हा प्रत्येक स्टिचमध्ये 2 हाफ डबल क्रोशे असं 5 वेळा विणकाम करणार आहे.
तर अशा प्रकारे एकूण 5 वेळा मी इथे 2 हाफ डबल क्रोशेचे सेट विणलेले आहेत. आता पुन्हा शेवटपर्यंत आपल्याला प्रत्येकी एक हाफ डबल क्रोशे विणायचे आहे. तर इथे सुरुवातीला आपल्याला एकूण 4 वेळा 2 हाफ डबल क्रोशे मिळालेत. त्यामुळे शेवटचा जो स्टिच आहे तो आपण 2 चेनच्या बेसमध्ये विणतोय. अशा प्रकारे इथे सुद्धा आपले एकूण 5 वेळा 2 हाफ डबल क्रोशेचे सेट तयार होतात. आता यानंतर पहिला जो स्टिच आहे 2 चेन नंतरचा, तिथे मी स्लिप स्टिच घालते. इथे आपला दुसरा राऊंड विणून कंप्लीट झालेला आहे. तिसऱ्या राऊंडसाठी मी सुरुवातीला 2 चेन विणते आणि त्यानंतरच्या स्टिचमध्ये आपल्याला एकूण 2 हाफ डबल क्रोशे विणायचे. तर इथे हा आपला एक पॅटर्न तयार होतो. एका स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशे आणि नेक्स्ट स्टिचमध्ये 2 हाफ डबल क्रोशे. हा पॅटर्न आपल्याला एकूण 4 वेळा विणायचा आहे. हा पॅटर्न 4 वेळा विणून झाल्यानंतर आता पुन्हा आपल्याला प्रत्येक स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशे विणायचे आहेत. तर ऑपोजिट साईडला आपण जे 5 वेळा 2 हाफ डबल क्रोशेचे सेट विणलेत ते येईपर्यंत आपल्याला हे एक हाफ डबल क्रोशेचं विणकाम करायचं आहे. तर या ठिकाणी 2 हाफ डबल क्रोशेचा जो सेट आहे त्याच्या आधीच्या स्टिचमध्ये आपला एक हाफ डबल क्रोशे येतोय आणि 2 हाफ डबल क्रोशेच्या ठिकाणी आता आपण पुन्हा 2 हाफ डबल क्रोशे विणणार आहे. तर इथे आपला हा पॅटर्न आहे तो 5 वेळा रिपीट होणार आहे, कारण या साईडला आपले एकूण 5 स्टिचेस येत आहेत. तर इथे एकूण 5 वेळा मी पहिल्या स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशे आणि नेक्स्ट स्टिचमध्ये 2 हाफ डबल क्रोशे असं विणकाम करून घेत आहे. आता पुन्हा आपल्याला पुढच्या प्रत्येक स्टिचेसमध्ये एक हाफ डबल क्रोशे विणत जायचं आहे. या ठिकाणी आपल्याला शेवटचे 2 स्टिचेस शिल्लक ठेवायचे, कारण सुरुवातीची जी साईड आहे त्या ठिकाणी आपले फक्त 4 वेळा पॅटर्न रिपीट झालेला आहे. तर हा जो 5वा पॅटर्न आहे तो आपला शेवटच्या 2 स्टिचेसमध्ये तयार होणार आहे. तर इथे शेवटच्या 2 स्टिचेसमध्ये मी पहिले एक हाफ डबल क्रोशे विणला आणि दुसऱ्या स्टिचमध्ये आपल्याला एकूण 2 हाफ डबल क्रोशे विणायचे आहेत. यानंतर सुरुवातीच्या 2 चेन स्किप करायच्या आहेत आपल्याला आणि त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे. अशा प्रकारे माझा तिसरा राऊंड इथे विणून कंप्लीट झाला. चौथ्या राऊंडसाठी इथे आपल्याला पुन्हा 2 चेन विणायच्या आहेत.
यानंतर फक्त फ्रंट लूपमध्ये आता आपण इथे विणकाम करणार आहे. मागचा जो लूप आहे तो आपण बॉर्डर दिसण्यासाठी ॲज इट इज ठेवणार आहे. तर इथे फ्रंट लूपमध्ये प्रत्येकी एक हाफ डबल क्रोशे असं विणकाम आपल्याला शेवटपर्यंत करायचं आहे. तर या ठिकाणी मी प्रत्येक फ्रंट लूपमध्ये एक हाफ डबल क्रोशे असं शेवटपर्यंत विणकाम करून घेते. अशा प्रकारे मी चौथा राऊंड इथे विणून कंप्लीट केलेला आहे. यानंतर कान तयार करण्यासाठी मी इथे बेबी पिंक कलरची वूल वापरत आहे. तर इथे आपल्याला ज्या ठिकाणी गोलाकार आकार संपतो आणि एक हाफ डबल क्रोशेचे स्टिचेस सुरू होतात तिथे ही पिंक कलरची लोकर अटॅच करून घ्यायचे. त्यानंतर 2 चेन विणायचे आणि आता पुढच्या 2 स्टिचेसचे मिळून आपल्याला 2 डबल क्रोशे टुगेदर विणायचे. तर इथे अशा पद्धतीने हा ट्रायंग्युलर शेप तयार होतो. यानंतर एक चेन विणून आपल्याला ही लोकर कट करून घ्यायची. दुसऱ्या कानासाठी सुद्धा आपल्याला सुरुवातीला 2 हाफ डबल क्रोशेचा सेट शोधायचा आहे आणि त्याच्या 2 स्टिचेस राईट साईडला मी इथे पिंक कलरची लोकर अटॅच करून घेते. तर इथे 2 कानांमध्ये साधारणपणे 6 स्टिचेसचं अंतर राहतं. इथे सुद्धा आपल्याला सेम प्रोसिजर फॉलो करायची. सुरुवातीला 2 चेन आणि त्यानंतरच्या 2 स्टिचेसचा मिळून 2 डबल क्रोशे टुगेदर असं विणकाम करून आपल्याला एक चेन विणायचे आणि इथे लोकर कट करून घ्यायची. अशा प्रकारे आपले दोन्ही कान इथे विणून तयार झालेले आहेत. आता आपल्याला 5वी लाईन विणायची आहे व्हाईट कलरच्या लोकरीने. तर इथे जो लूप आपण शिल्लक ठेवला होता तिथे मी विणकाम कंटिन्यू करते. आता 5व्या लाईनसाठी आपल्याला एक चेन विणायची आहे आणि पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच असं विणकाम आपल्याला कानाचा पार्ट येईपर्यंत विणत जायचं आहे. एक चेन आणि पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच. तर अशा पद्धतीने मी विणकाम कंटिन्यू करते. तर इथे कानाचा पार्ट येईपर्यंत मी विणकाम कंटिन्यू केलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी बॉर्डर तयार झालेली आहे. यानंतर कानाच्या पार्टमध्ये आपल्याला सुरुवातीच्या ज्या 2 चेन विणलेल्या आहेत त्यामध्ये एकूण 3 हाफ डबल क्रोशे विणायचे. पुढे 2 चेन विणून याचं 2 चेन पिकोट तयार करायचं आहे. तर यासाठी आपण शेवटचा जो स्टिच विणला आहे त्यामध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे. तर इथे वरच्या साईडला एक टोक तयार होईल. आता यानंतर पुन्हा कानाच्या दुसऱ्या साईडला आपल्याला 3 हाफ डबल क्रोशे विणायचे. अशा प्रकारे कानाला एक छानशी बॉर्डर मिळून जाते.
यानंतर पुन्हा आपलं जे नॉर्मल बॉर्डरचं विणकाम आहे ते सुरू ठेवायचं आहे. तर त्यासाठी पुन्हा आपल्याला एक चेन स्लिप स्टिच हे विणकाम करत जायचं आहे. नेक्स्ट करण्यासाठी सेम प्रोसिजर, 3 हाफ डबल क्रोशे, 2 चेन पिकोट आणि 3 हाफ डबल क्रोशे. तर अशा पद्धतीने दुसऱ्या कानाचं सुद्धा मी विणकाम करून घेते. यानंतर पुन्हा बॉर्डरचं विणकाम कंटिन्यू करायचं आहे. त्यासाठी स्लिप स्टिच घालायचं आहे, एक चेन आणि पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच. इथे तुम्ही पाहू शकता एकदम छान असे किटीचे कान तयार झालेले आहेत. यानंतर आपल्याला ही जी बॉर्डर आहे ती शेवटपर्यंत विणून घ्यायची आहे. आता इथे डिटेल्स ॲड करण्यासाठी आईजला मी ब्लॅक कलरचे 2 ओवेल शेप कट केलेत आणि नाकासाठी येलो कलरचा छोटासा ओवेल शेप हा मी ग्लू गनने इथे स्टिक करून घेतलेला आहे. यानंतर आपल्याला बो तयार करायचा आहे आणि त्यासाठी इथे पिंक कलरची लोकर वापरून मी स्लिप नॉट घातली आहे. यानंतर 4 चेन विणून घ्यायचे आहेत. आता सुरुवातीच्या 3 चेन स्किप करून चौथ्या चेनमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे विणायचे. यानंतर पुन्हा 3 चेन विणून आपण चौथ्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालणार आहे. आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला सेम विणकाम करायचं आहे. सुरुवातीला 3 चेन घालायचे आहेत आणि हा जो चौथ्या चेनचा बेस होता त्यामध्ये मी पुन्हा 2 डबल क्रोशे विणते. आता पुन्हा 3 चेन विणून बेसमध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे. यानंतर एक चेन विणून लोकर थोड्या अंतरावर कट करून घ्यायची. आता ही लोकर अशा प्रकारे रॅप करायची आणि मागच्या बाजूला गाठ मारून घ्यायची. आणि हा जो बो तयार होतो तो आपल्याला इथे कानाजवळ अटॅच करून घ्यायचा. इथे मी बो अटॅच करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी ब्लॅक कलरच्या लोकरीने मी अशा पद्धतीने दोन्ही साईडला 3 स्ट्राइप्स दिलेले आहेत. यामुळे किटीच्या या छान अशा मिशा तयार झालेल्या आहेत. तर इथे मी
चष्मा ठेवून दाखवलेला आहे. तर अशा पद्धतीने क्यूट असा हा स्पेक्ट होल्डर तयार झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका.